भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचा विजय असो। जय श्रीराम, जय श्रीराम। माता मंदिरात आणि आता हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीच्या तिन्ही रणरागिणी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा इथून सामोरे जातात। कशा पद्धतीने आपण नमस्कार सर्वांना। कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी जाहीर झाली असून नुकताच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन पडताळणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे। आणि आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये गुणगे परिसरामध्ये आज सोमजाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज आम्ही सर्व महायुतीचे सर्व शिलेदार सोमजाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज प्रचाराला सुरुवात करतोय। या ठिकाणी आपल्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या डॉक्टर सौ स्वाती अक्षय लाड या आमच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाजपा शिवसेना आणि आरपीआय या महायुतीच्या उमेदवार म्हणून आम्ही कालच त्यांना घोषित केलेला आहे। आणि या 10 नंबर प्रभागामध्ये 3 नगरसेवक येतात। त्यामध्ये कोमलताई मामुनकर असतील, आमच्या मोरेताई असतील आणि रॉली विजय पाल अशा या आमच्या 3 महिला रणरागिणी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत। आमचं विजन आणि आमचं जे काही ध्येय आहे त्या कर्जत नगरपालिकेचा विकास हे आमचं प्रामुख्याने ध्येय आहे। आणि येत्या काळामध्ये या गुणगे परिसराचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये शिवसेना आणि संपूर्ण महायुती आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत। चांगल्या प्रकारचा विकास मागील 5 वर्षामध्ये आमदार महेंद्र सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणची समाज मंदिरं असतील, रस्ते असतील, गटार असतील, अशी अनेक कामे आम्ही या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। आणि आम्ही असे सुशिक्षित चेहरे घेऊन या संपूर्ण कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय। त्यामुळे कर्जत नगरपालिकेची ही जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे, ती विकासाला आणि भविष्यामध्ये होणाऱ्या विकासाला आणि सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य देईल असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन। प्रचाराचा महायुतीचा नारळ फुटतोय आणि प्रचाराला सुरुवात होणार आहे, तर कशा पद्धतीची आपली रणनीती असणार आहे? आता महायुतीचं काम आपण बघतोय की राष्ट्रीय पातळीवर किंवा आपल्या राज्यातही चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्याच पद्धतीने आता कर्जतमध्येही प्रचंड प्रतिसाद आहे महायुतीला। आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये 3 उमेदवार आहेत जे शिवसेनेकडून लढतायत आणि आपला जो मुख्य उमेदवार आहे अध्यक्षपदासाठी, नगराध्यक्ष पदासाठी, तो भाजपचा आहे। तर या 4ही उमेदवारांसाठीचं प्रचाराचं काम आतापासून आपण सुरू करत आहोत अधिकृतरित्या। नारळ फुटलेला आहे आणि आता आपण घरोघरी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांना भेटत आहोत। आणि आम्हाला खात्री आहे की लोकांचा प्रतिसाद छान आहे आणि त्याचा निकालही उत्तम लागणार आहे। धन्यवाद। आपण उमेदवार आहात 10-2 मधून, तर आज प्रचाराचा नारळ फुटतोय, तर कशा पद्धतीने तुम्ही मतदारांकडे जाऊन आशीर्वाद मागता? नमस्कार, मी कोमल मिथिलेश मामुनकर। आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधली ब या उमेदवारासाठी मी कोमल मिथिलेश मामुनकर माझी अधिकृत उमेदवार आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 10 अ मधल्या वैशालीताई मोरे आणि क मधल्या रॉलीताई पाल असे आम्ही 3 उमेदवार आहेत। आणि वरच्या पदासाठी, नगराध्यक्ष पदासाठी स्वातीताई लाड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। आमच्या तिघींच्या प्रचारासाठी आम्ही याच्या आधी सुरुवात केलेली आहे, सगळ्यांच्या संपर्कात गेलेलो आहे। त्याचबरोबर आज आम्ही प्रचाराचा नारळ सोमजाई मातेच्या मंदिरामध्ये येऊन फोडून सोमजाई मातेचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करत आहोत। असाच याच्या आधी जसा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे तसाच प्रतिसाद आताही देतील आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी राहतील, पाठीशी राहतील, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। जय हिंद, जय। नमस्कार, मैं रॉली विजय पाल। आज हमारे इधर मैं उम्मीदवार प्रभाग क्रमांक 10 की उम्मीदवार रॉली पाल हूँ। और हमारे इधर आज सोमजाई मंदिर के यहाँ से नारियल फूटा है प्रचार के लिए। और पहले से भी हम लोग जनता के संपर्क में आ रहे हैं। अच्छा उनका प्यार मिल रहा है और आशीर्वाद भी, और अच्छा मिलेगा भी ऐसा उम्मीद हम करते हैं। मैं और भी जनता से ये इच्छुक हूँ कि उनका पहले जो प्यार हमारे घर परिवार को, मेरे ससुर जैसे वो नगर अध्यक्ष थे तभी भी मिला था और आगे भी हमको भी मिलेगा। बस जय हिंद, जय महाराष्ट्र।